हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतापला अटक झाल्यामुळे घरातील सगळेच खूप दुःखी असतात आणि रडत असतात. कल्पना प्रतापला भेटण्यासाठी अर्जुनला सांगत असते, तेव्हा पूर्णा आजीही म्हणते, मलाही प्रतापला बघायचं आहे, त्याला भेटायचं आहे. मग अर्जुन सांगतो की हो जाऊयात, पण प्लीज कोणीही तिथं गेल्यानंतर डॅडसमोर कंट्रोल सोडू नका. मग मित्रांनो सगळेच मिळून प्रतापला भेटायला जाणार असतात. आता इकडे रविराजना सर्व समजलेलं असतं की प्रतापला अटक झालेली आहे आणि ते म्हणतात की पूर्णाईच्या नावाने प्रतापच्या औषधाची कंपनी आहे. मग हे प्रताप कसं काय करू शकेल? हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे, हे नक्की कोणीतरी प्लॅन केले आणि प्रतापला फसवण्याचा प्रयत्न करते. मग लगेच चैतन्य म्हणतो, हो सर, कोणीतरी फसवते, ट्रकमध्ये ड्रग्ज कोणीतरी ठेवले असणार. मग लगेच महिपती म्हणतो, हो प्रताप देवमाणूस आहे, आम्ही अशा तशा लोकांसोबत व्यवहार कधी करतच नाही. आम्ही गुंतवणूक करण्याआधी खूप लोकांच्याकडे प्रतापची चौकशी केली होती. खूप चांगला माणूस आहे तो. मग लगेच नागराज म्हणतो, अरे तू तर आता ओळखतोस त्याला, आम्ही तर 25-30 वर्षे झाली ओळखतो. सज्जन आहे माणूस. दादा आता काय करायचं? यातून प्रतापला बाहेर कसं काढायचं? मग रविराज म्हणतात, हो गुन्हाही खूप मोठा आहे. एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्या ट्रकमध्ये प्रताप नव्हता आणि त्याच्याजवळ ड्रग नाही सापडले. हे जास्तच महत्त्वाचं आहे. यामुळे कदाचित आपण प्रतापला बेल मिळवून देऊ शकू. यावर लगेच महिपती म्हणतो, साहेब तुम्ही काहीही करा, पण प्रतापरावांना सोडवा. त्यांच्यासाठी कितीही पैसा लागू दे, मी देतो. साहेब आकाश पाताळ एक करावं लागलं तरी चालेल, पण त्यांना सोडवा तेवढं. मग रविराज म्हणतात, अर्जुनही त्याच्या लेवलला बेल मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि मग आपण मध्येच काहीतरी केलं तर ते त्याला नाही आवडणार. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये प्रताप बसलेला असतो, तेव्हा घरातील सर्वजणच त्याला भेटायला येतात आणि प्रतापला तुरुंगात बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. मग पूर्णाजी प्रतापला बोलवतात. सगळ्यांना बघून प्रतापला बरं वाटतं. खूप रडत असतो तो. पूर्णाजी म्हणतात, कसा आहेस रे बाळा? तर कल्पनाही लगेच म्हणते, मला तर वाटतंय ना हे घाणेरडं स्वप्न आहे, आत्ता जागी होईल आणि तुम्ही नेहमीसारखं आपल्या घरात असाल. हे ऐकून प्रताप कल्पनाला म्हणतो, नाही, आता काहीही नेहमीसारखं नसेल, कधीही नाही. एखादा खोटा आरोप एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. आत्तापर्यंत सगळीकडे ही गोष्ट समजली असेल आणि माझी छिथू झाली असेल. आता मित्रांनो अर्जुन, सायली, अश्विन आणि अस्मिताही हे सगळं बघून खूप रडत असतात आणि दुखावलेली असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. मग सायली म्हणते, असं नाही बाबा, जे तुम्हाला ओळखतात ना त्यांना माहीत आहे तुम्ही असं नाही करणार. मित्रांनो प्रताप ही आता खूप रडत असतो. मग कल्पना म्हणते, अहो तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. आणि अर्जुनही म्हणतो, डॅड तुमच्यावर आरोप झाले, पण ते आरोप सिद्ध नाही झाले आणि होणारसुद्धा नाहीत. मी सिद्ध करेन की त्या ड्रग्सशी तुमचा काहीही कनेक्शन नाही. तुमचा रिस्पेक्ट आणि तुमची इमेज तुम्हाला परत मिळेल डॅड. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला थोडा वेळ द्या. मित्रांनो आता प्रताप अर्जुनकडे बघत असतो. आता इकडे चैतन्य म्हणतो की आज शनिवार आहे सर, तुम्हालाही माहीत आहे सोमवारी कोर्ट उघडल्यावरच बेल मिळेल. सर मला वाटते आपण दोघांनी मिळून एकत्र ताकद लावायला हवी, म्हणजेच मी आणि तुम्ही. मी तुम्हाला जॉईन होण्याचा निर्णय घेतला आहे. हीच वेळ आहे, प्रताप काकांना सोडवण्यासाठी जीवाचं रान करून टाकू. मग रविराज म्हणतात, चैतन्य अर्जुन तुझ्याशी इतकं वाईट वागूनही तू त्याच्या बापाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेस. मग साक्षी म्हणते, चैतन्य आहेच तसा, मला त्याचा खूप अभिमान आहे. खरं चैतन्य, या अशा बिकट परिस्थितीत तू रविराज सरांना मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे चैतन्य. मग रविराज म्हणतात, संकट तर मोठं आहे खरं, सुट्टीच्या दिवशी बेल मिळणंही अर्जुनला कठीण जाईल आणि मग प्रतापला 2 दिवस जेलमध्ये काढावे लागतील. त्याचा त्रास प्रतापलाच होईल. अर्जुनला काय वाटेल त्यापेक्षा आपण काहीतरी करू. जजकडून कायदेशीररित्या सही कशी मिळवायची हे मी बघतो. चैतन्य तू शेवाळ्यांना फोन कर आणि बेलचे पेपर तयार ठेव. तर मित्रांनो रविराज आणि चैतन्य चर्चा करत असतात, तेव्हा नागराज, महिपती आणि ही साक्षी एकमेकांकडे बघत असतात. इकडे पूर्णाजी म्हणते, असं कसं हे झालं? कोण आहे शत्रू? त्याचा प्रतापवर इतका राग का आहे? मग हे ऐकून अर्जुन म्हणतो, डॅड तुम्हाला काय आयडिया आहे का? मग प्रताप म्हणतो, नाही, मला नाही माहीत. आजपर्यंत मी माझ्या नावाला छोटासाही डाग नाही लागून दिला. मग हे कुणी व का केलं असेल याची मला काहीच कल्पना नाही. मग अश्विन म्हणतो, डॅड तुमचा स्टाफपैकी कोणी असू शकतं का? तर प्रताप म्हणतो, नाही रे, ती सगळी माणसं माझ्याबरोबर खूप वर्षे झाली काम करतायत, ते असं का करतील?
मग अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही प्लीज आठवा, तुम्ही एखाद्याला जॉबवरून काढलं असेल किंवा तुमची कंपनी ज्याला बंद पाडायची असेल असा कोणी आहे का? तर अस्मिता म्हणते, ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याला माझा शाप लागणार आहे, तो कधीही सुखी होणार नाही. पूर्णाजी मला डॅडची अशी अवस्था नाही ग बघवत. मित्रांनो, अस्मिता ही खूप रडत असते. अर्जुन म्हणतो, डॅड मी अजूनही ट्राय करणार आहे, तुम्हाला आज बेल मिळते का ते बघणार आहे. मग तो कॉन्स्टेबल म्हणतो, अर्जुन सर तुमची भेटायची वेळ संपली आहे, तुम्हाला जावं लागेल. मग कल्पना म्हणते, नाही मी इथेच थांबणार आहे. पूर्णाई म्हणतात, मी तर अजून बघितलं पण नाही माझ्या प्रतापला. मित्रांनो, सगळेच खूप रडत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मम्मा तुम्हाला अजून इथं थांबता नाही येणार. अश्विन म्हणतो, डॅड तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, तुम्ही लवकरात लवकर सुटाल. तर कल्पना म्हणते, अरे पण कधी? मग सायली लगेच म्हणते, आई आपण पोलीस आणि कायद्यावर विश्वास ठेवूयात ना. आणि बाबा आमच्या प्रार्थना आहेत तुमच्या पाठीशी, तुम्ही तुमची इच्छाशक्ती दुबळी पडून देऊ नये, बाकी आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी. मग तो कॉन्स्टेबल परत एकदा अर्जुनला सांगतो, अर्जुन सर प्लीज निघा. मग अर्जुन अश्विनला सांगतो सगळ्यांना बाहेर घेऊन जायला. मग सगळे बाहेर जातात. अर्जुन आणि सायली दोघेजणच प्रतापजवळ असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे बेल मिळत नाही आहे, पण मी तुम्हाला सोडवणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मित्रांनो, प्रताप खूपच घाबरलेला असतो. तो अर्जुनचा हातात हात घेऊन खूप रडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही होणार डॅड, माझ्यावर विश्वास ठेवा. आता इकडे सायली व अर्जुन निघतच असतात. तेव्हा सायलीला काहीतरी आठवतं. ती प्रतापकडे परत येते आणि त्याला विचारते की बाबा ही तीच औषधांची ऑर्डर आहे का ज्यासाठी तुम्हाला महिपत शिकरेने पैसे दिले होते? मग प्रताप म्हणतो, हो तीच ऑर्डर आहे ज्याला महिपत शिकरेने फायनान्स केला होता. आता मित्रांनो, हे ऐकून अर्जुनला तर समजतंच की हे सगळं महिपतनं केलं आहे. त्याला महिपतचा खूपच राग येतो आणि तो रागारागाने बाहेर जातो. इकडे पूर्णाजी पवन देशपांडेला बघून म्हणते, झालं का तुमच्या मनासारखं? समाजात उच्च स्थान असणाऱ्या माणसावर तुम्ही चिखलफेक केली, तुम्हाला आनंद झाला असेल ना? मग पवन देशपांडे म्हणतात, हे बघा मॅडम, मी फक्त माझं काम केलं आहे. जो चिखल करायचा आहे ना तो तुमच्या मुलानेच केला आहे. अहो ड्रग्जमुळे पिढ्यानपिढ्या बाद होत आहेत. प्रतापसारखी माणसं म्हणजे जगाला लागलेली कीड आहे. मग पूर्णाई रागाने त्याला गप्प राहायला सांगतात आणि म्हणतात, जिभेला काही हाड आहे का तुमच्या? कल्पना म्हणते, तुम्ही एक निर्दोष माणसाला अटक केली आहे आणि वर त्यांच्यावर घाणेरडे आरोप करताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? मित्रांनो, मग देशपांडे म्हणतात, ओ बाई मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही. प्रतापच्या कंपनीच्या ट्रकमध्ये ड्रग्ज सापडलेत. आता तो इतकी वर्षे जेलमध्ये जाईल ना, तो परत दिसणारही नाही. मग बसा ओरडत. मित्रांनो, हे ऐकून सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. मग पवन देशपांडे तेथून निघून जातात. इतक्यात अर्जुन आणि सायली तिथं येतात. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन तो माणूस बघ ना काय म्हणतोय, तो म्हणतोय तुझ्या डॅडला खूप मोठी शिक्षा होणार आहे. मग अर्जुन कल्पनाला समजावतो आणि म्हणतो, असं काही होणार नाही मम्मा, कायदा कधीही निर्दोष माणसाला शिक्षा करत नाही. मग पूर्णाजी म्हणतात, अरे अजून प्रताप सुटला नाही आणि तू म्हणतोस 2 दिवस लागतील अजून बेल मिळायला. अर्जुन म्हणतो, मी प्रयत्न करतोय, तुम्ही सगळ्या त्या घरी जा, मी डॅडना घेऊनच येईन. मग कल्पना म्हणते, नक्की ना रे? अर्जुन म्हणतो, हो हो. मग अस्मिता म्हणते, कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही मला. मग अर्जुन तिला म्हणतो की अस्मिताई विश्वास ठेव माझ्यावर, सगळं काही ठीक होईल, तुम्ही सगळे आता घरी जा. अश्विन म्हणतो, दादा मी तुझ्याबरोबर इथं थांबतो. मग अर्जुन म्हणतो, नाही अश्विन, तुझी जास्त गरज घरी आहे. पूर्णाजी आणि मम्माची काळजी घे, मी येतोच. मग विमल म्हणते, अर्जुन दादा तुम्ही पण तुमची काळजी घ्या. मग सगळेच घरी जातात. तेव्हा अर्जुन सायलीलाही जाण्यास सांगतो. सायली म्हणते, तुम्हाला एकट्याला सोडून मी कसं जाऊ? मग अर्जुन म्हणतो, आता जे काही करायचं आहे ते मला एकट्यालाच करावं लागणार आहे. घरी असाल तर मम्माला थोडा धीर वाटेल. मी डॅडच्या बेलचं बघतो, पण त्याआधी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मग सायली ठीक आहे, तुम्ही जे काही कराल त्यावर माझा विश्वास आहे. मग सायली निघून जाते. अर्जुनला महिपतीचा खूप राग आलेला असतो. इकडे चैतन्य आणि साक्षी बोलत असतात. चैतन्य प्रतापच्या बेलविषयी बोलत असतो. नंतर तो बेलचे पेपर तयार करण्यासाठी जातो. महिपतीला वाटतं चैतन्य आहे अजून, म्हणून महिपती म्हणतो, देव करू आणि प्रताप लवकरात लवकर जेलमधून सुटो. मग साक्षी म्हणते, अण्णा गेलाय चैतन्य, पुरे करा आता नाटक, तुम्हीच अडकवलंय ना प्रतापला या ड्रग्ज प्रकरणात. मग महिपती म्हणतो, किती हुशार आहेस, मला अभिमान आहे पोरी तुझा, एक गोष्ट पण तुझ्या नजरेतून सुटत नाही. मित्रांनो, मग महिपती ड्रग्ज
ट्रकमध्ये कसे ठेवले हे साक्षीला सांगतो आणि पोलिसांनाही मीच फोन केला हेही सांगतो. मग महिपती म्हणतो, हो मीच पिंजरा टाकला होता आणि उंदीर त्यामध्ये सापडला. इतक्यात अर्जुन महिपतीला रागाने हाक मारतो. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये बघू अर्जुन महिपतीचं काय करतो ते. आणि इकडे आता घरामध्ये पत्रकार आलेले असतात. आता बघू सायली त्यांना कसं गप्प करते ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.